नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या डिलिशियस कट्टा या मराठी चॅनलवर। आज आपण काकडीच्या फ्लेवरमध्ये मट्टा बनवणार आहोत। आता उन्हाळ्याचे दिवस आहेत। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दुपारच्या जेवणाबरोबर जर असा छान गार पौष्टिक असा मट्टा असेल तर जेवणाची चव आणखीन वाढते। तर असा मट्टा तुम्हीही नक्की ट्राय करा। माझी रेसिपी तुम्हाला जर आवडली तर एक लाईक नक्की करा। तर चला हा मट्टा कसा बनवायचा आहे ते आता बघूया। आता मट्टा करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला ताक करून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 कप दही घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये आता मी 2 ते 2.5 कप पाणी घालणार आहे। आपल्याला जसं पातळ ताक हवं आहे तसं करायचं आहे। जर तुमच्याकडे ताक तयार असेल ते घेतलात तरी चालेल। आता याला रवीने व्यवस्थित घुसळायचं आहे आणि याचं ताक करून घ्यायचं। गरमीच्या दिवसामध्ये दुपारी असं ताक मट्टा खूप छान वाटतं। आता मी या दह्यामध्ये 2.5 कप पाणी घालून याचं असं पातळसर ताक करून घेतलं आहे। आता हे ताक तयार आहे, बाजूला ठेवून देऊया। आज आपण मठ्ठ्याला काकडीचा फ्लेवर देणार आहोत। त्यासाठी इथे 1 काकडी मी अशी चिरून घेतली आहे। त्याच्यात घालायची थोडी पुदिन्याची पानं। पुदिन्याने खूप छान त्याला टेस्ट येते। थोडं अद्रक घालायचं आहे आणि 1 हिरवी मिरची। आता 1 चमचा इथे मी भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतली आहे। इथे अर्धा चमचा साधं मीठ आहे आणि अर्धा चमचा काळं मीठ आहे। दोन्ही मीठ एकत्र घालायचे आणि आंबटपणा बॅलन्स होण्यासाठी अर्धा चमचा आपण साखर घालायची आहे। आता याच्यात पाणी घालून याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं। आता मी हे पाणी घालून असं एकदम बारीक वाटून घेतलं आहे। आता आपण जे ताक केलेलं आहे ते घ्यायचं। आपण जे वाटण केलं आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे। त्यासाठी वरती मी एक गाळणी ठेवली आहे, त्याच्यात हे घालून घ्यायचं। आता तुम्हाला जर डायरेक्ट घालायचं असेल तरी घालू शकता, पण आपण जर वाटताना त्याच्यामध्ये काकडीचे तुकडे वगैरे किंवा पुदिन्याच्या पानांचा चोथा राहिला असेल तर तो गाळणीवर राहतो, म्हणून असं गाळून घ्यायचं। आता हे चमच्याने असं थोडं हलवत याला व्यवस्थित गाळायचं आहे। आता काय करायचं, थोडं साधं पाणी याच्यावर घालायचं। आता हे एकदम व्यवस्थित गाळलं गेलं आहे। आता हे बाजूला ठेवूया। थोडी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची आणि ती याच्यात अशी मिक्स करायची आहे। आता आपण याला तडका देऊन घ्यायचा आहे। तडक्यासाठी इथे मी तेल थोडं गरम केलं आहे। त्याच्यात अर्धा चमचा जिरं घालायचं, पाव चमचा हिंग घालायचा आणि हा तडका या मठ्ठ्यामध्ये घालायचा आहे आणि मिक्स करायचं। इथे आपला मठ्ठा तयार आहे। आता हा फ्रीजमध्ये ठेवायचा, थंड करायचा आणि मग प्यायचं आहे। असा काकडीच्या फ्लेवरचा मठ्ठा तुम्हीही नक्की ट्राय करा, तुम्हालाही नक्कीच आवडेल। माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।